शुभ प्रभात. Good morning. This morning is really good because I am going to sing for you a beautiful song which is written by Lord Byron. लॉर्ड बायरननं म्हटलेली गाणं एक मी लिहिलेलं एक गाणं मी तुमच्यासाठी म्हणणार आहे. सो रिअली इट इज ब्युटिफुल मॉर्निंग. फ्यू थिंग्स we should know before we read the poem. So there are few difficult words in the poem. या कवितेमध्ये काही अवघड शब्द असतील तर त्या अवघड शब्दांचा अर्थ माझ्या दृष्टीनं मी म्हणजे तुम्हाला कोणते शब्द अवघड जाऊ शकतील याचा विचार करून यातले काही शब्द. सो क्लाउडलेस क्लाइम्स and starry skies. Cloudless climbs refers to sky. Climbs means here it is used in the form of a noun, but it is usually we meet it as a verb. Climb means चढणे. Cloudless climb means ढग नसलेला चढ. So it clearly refers to sky. याचा अर्थ आकाश असा. स्टारी स्काय. स्टारी स्काय म्हणजे आकाशात तारकापुंजानी बहरलेलं, तारकापुंजानी सुशोभित झालेलं असं आकाश. आस्पेक्ट म्हणजे पार्ट किंवा इन द आपल्याला दिसणारा भाग जो डोळ्याचा आहे त्याच्यामध्ये इन हर आस्पेक्ट म्हणजे तिच्या डोळ्याचा नाही तिचं जे संपूर्ण हावभाव आहेत. हर आस्पेक्ट हेअर इन शॉर्ट रेफर्स टू तिचं रूप. आपल्याला रूप, तिचं दिसणं, तिचं डोळे. मेलो म्हणजे परिपक्व. दस मेलो टू टेंडर लाईट म्हणजे तशी ती टेंडर मीन्स व्हेरी लविंग लाईट. टेंडर, सॉफ्ट, टेंडर लाईट. हेअर टेंडर लाईट म्हणजे मंद प्रकाश. मंद प्रकाश. So which we do not come across in the day times. दिवसा या गोष्टी नसतात. The beauty of moon has been compared to beauty by many people. शेड म्हणजे शेड असते ना, रंगातली शेड, जरा डार्क शेड किंवा असा हा शेडचा अर्थ येतो. डार्क शेड. इम्पेअर, हाफ इम्पेअर मीन्स वीक करणार, त्याला कमकुवत करणार. ग्रेस हिअर रेफर्स टू सौंदर्य. ग्रेस रेफर्स टू सौंदर्य. देन रेवन ट्रेस. रेवन मीन्स ब्लॅक. Raven is related with black. Then to lighten, to sit on something without disturbing. एखाद्या याच्यावर म्हणजे a bird lightens on the branch म्हणजे तो खाली येतो, ह्याच्यावर बसतो. सो लाइटन मीन्स स्थिर स्थावर होणे, बसणे किंवा स्थिर स्थावर होणे, स्थिर होणे. लाइटन मीन बसणे किंवा स्थिर होणे. हळुवारपणे बसणे. लाइटन्स ओव्हर हर फेस.
सेरेनली, स्वीट एक्सप्रेस. सेरेनली मीन्स गंभीरपणे. सेरेनली, गंभीरपणे, शांतपणे. ड्वेलिंग प्लेस, राहतं ठिकाण. ड्वेलिंग प्लेस इज रिलेटेड विथ राहतं ठिकाण. देन चिक म्हणजे गाल. चिक मीन्स गाल. ब्रो मीन्स भुवई. काम, शांत. and eloquent means बोलकी. eloquent means बोलकी. Smiles that win, the tints that glow, but tale of days goodness spent. A mind at peace with all below. All below means everything is existence on the earth, Jivan. So you can say it Jivan. Innocent means nishpap. तर एवढे असे शब्द या ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे तुमच्या दृष्टीनं अवघड असू शकतील किंवा ह्याच्यापेक्षा आणखीनही काही मुलांना अवघड असू शकतील. कविता समजून घेताना पहिली गोष्ट म्हणजे आपण जे टेक्स्ट वाचणार आहोत, जे टेक्स्टचा अभ्यास करणार आहोत, त्या टेक्स्टमध्ये असणारे अवघड शब्द आपल्याला माहिती हवेत किंवा ते जाणीवपूर्वक आपण बघायला हवेत. दुसरी गोष्ट म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित वाचता यावं आणि वाचता आल्यानंतर ते एक 8-10 वेळ वाचावं आणि एवढं झाल्यानंतर आपल्याला ती कविता हळूहळू समजायला लागते. मी तुम्हाला या अगोदरही सांगितलेलं आहे की आपल्याला काही इंग्रजीमधल्या कविता ओव्हरसीज मध्ये काम करणाऱ्या लोकांना तशा पटकन समजत नाहीत, पण तो प्रयत्न आपण करायला हवा आणि हळूहळू जसा आपला संपर्क वाढत जाईल तशा या कविता आपल्या लक्षात राहतात. दिस पोयम इज रिटन बाय लॉर्ड बायरन. This poem is written by Lord Byron. Romanticism is a typical movement of writing poems. कविता लिहिण्याची एक रोमॅन्टिसिझम ही एक टिपिकल मूवमेंट होती, चळवळ होती. ती चळवळ इंग्लंडमध्ये 18व्या शतकाच्या शेवटी आणि 19व्या शतकामध्ये पहिल्या कालावधीमध्ये होती. इट वॉज बॉर्न ऑन कॉन्टिनेंट, युरोपभर ही होती आणि ती इट स्प्रेड मीन्स द 3 countries, फ्रान्स, जर्मनी and England contributed. The philosophers from these 3 countries contributed in the growth of this movement. That is not part of our study. But this movement produced few writers. या चळवळीतून काही लेखक जन्माला आले आणि त्यामध्ये लॉर्ड बायरन, पी.बी. शेली, जॉन किट्स हे एक 3 कवी आपण त्याच्यामध्ये. आणि या तिन्ही कवींचं एक साधर्म्य असं की यांना कंपॅरेटिव्हली कमी जीवन लाभलं आणि कमी जीवनामध्ये त्यांनी प्रचंड कविता लिहिल्या की ज्या आजपर्यंत पॉप्युलर आहेत. सो Lord Byron is one of the important poets of romantic era. Romantic era मधला हा एक महत्वाचा कवी आहे. And he was very much popular. Even his one poem we are studying, this thing itself is significant. ज्यावेळी रोमॅन्टिक कवितेचा आपण अभ्यास करतो त्यावेळी त्याची कविता त्याच्यात आल्याशिवाय राहत नाही.
म्हणजे हे होत नाही. सो दो ही लिव्ड फॉर शॉर्ट व्हाईल, जरी थोडा काळ तो जन्माला म्हणजे जिवंत राहिला, ही अचीव्ड ट्रिमेंडस पॉप्युलॅरिटी ॲज अ पोएट. डॉन जॉन नावाची एक कविता आहे, दीर्घ कविता आहे, ती कविता त्यानं लिहिली. चाइल्ड हेरॉल्ड्स पिलग्रिमेज ही दुसरी कविता त्यांनी लिहिली. त्याचबरोबर आणखीन काही लिरिक्स बद्दल तो ज्ञात आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आज जी कविता अभ्यासणार आहोत ती कविता वॉज रिटन बाय लॉर्ड बायरन 1788 1824, 1788 ते 1824 या कालावधीमध्ये तो आला. आणि आत्ताची जी कविता आहे, काय त्या कवितेचं नाव आहे, शी वॉक्स इन ब्युटी. शी वॉक्स इन ब्युटी. शी वॉक्स चालते, आणि ती चालत असताना सौंदर्य चालत चालल्यासारखं वाटतं. शी वॉक्स इन ब्युटी. दिस इज क्वाइट ऑफन कोटेड पोएम बाय लॉर्ड बायरन. लॉर्ड बायरनची वारंवार कोट केलेली ही कविता आहे. इट रेफर्स टू द ब्युटी ऑफ अ लेडी. ही कविता काय प्रामुख्याने सांगते, ब्युटी ऑफ अ लेडी, एका तरुणीची किंवा तरुणीच्या सौंदर्याबद्दल या कवितेमध्ये लिहिलेलं आहे. नाउ the true beauty, about true beauty, there are several opinions and several poems are written on it. The beauty which we find in shape of a certain thing, एखाद्या वस्तूच्या आकारामध्ये सौंदर्य दिसतं, ते आपल्याला वरवरचं सौंदर्य वाटतं. A person has good physique, एखाद्या व्यक्तीचं शरीर सुंदर आहे. It does not mean that she is beautiful. The beauty is combination of aspects of somebody, एखाद्याचं रूप, and the goodness of heart, आणि तिच्या हृदयाचं मोठेपण, हृदयाचं किंवा her soul, the beauty of her soul. Both things together is a beauty. या कवितेची थीमच अशी आहे की रियल ब्युटी इज कॉम्बिनेशन ऑफ फिजिकल ब्युटी अँड इनर ब्युटी ऑफ अ माइंड. मनाचा आतला मोठेपणा आणि बाहेरून दिसणारं सौंदर्य, या दोन्हीचं सौंदर्य मिळून खरं सौंदर्य. अन्यथा सुंदर गोष्ट फक्त दिसण्यावरून सुंदर असत नाही. असं एक कन्सेप्ट या कवितेच्या माध्यमातून कवी आपल्या समोर मांडतो. नाउ धिस पोयम इज नॉट ओनली पोयम बट इट इज ए सॉन्ग. त्यामुळं एखादं जर सॉन्ग, आपल्याला सॉन्गची मुळात डेफिनेशन काय आहे, कवितेची मूळ डेफिनेशन काय आहे बघा, तर ते गाता आलं पाहिजे. गाणं जे आहे ते गाता आलं पाहिजे. तेव्हा जे गायता येईल, जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंटला च्या संगतीनं गाता येईल, त्याला गाणं म्हणायचं. आय विल ट्राय टू हम दिस सॉन्ग. हे गाणं हम करायचा मी प्रयत्न करतो. ओके, अँड वी विल स्टार्ट रीडिंग द पोएम. आणि मग आपण ही कविता वाचायला सुरुवात करू. अँड वी विल ट्राय टू अंडरस्टँड डिफरंट कॅरेक्टरिस्टिक क्वालिटीज ऑफ द पोएम. या कवितेचे ज्या वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्य आपण अभ्यासायला सुरू.
She walks in beauty like the night of cloudless climes and starry skies, and all that is best of dark and bright meet in her aspect and her eyes. Thus mellowed to that tender light which heaven to gaudy days denies. One shade the more, one ray the less, had half impaired the nameless gaze, which weaves in every raven trace, or softly lightens over her face, where thoughts serenely sweet express how pure, how dear their dwelling place. And on that cheek and o'er that brow, so soft, so calm, yet eloquent, the smiles that win, the tears that glow, but tale of days goodness spent, a mind at peace with all below, a heart whose love is innocent. तर मी एक असा एक थोडासा प्रयत्न केला की ज्याच्यामध्ये आपण आपल्या ट्यूनने ते बसवायचा प्रयत्न केला. म्हणजे या गाण्याला एक रिदम आहे की जो रिदम आपण ज्या रिदमनं ही कविता आपण गाऊ शकतो. सो डेफिनेटली वी कॅन कॉल इट अ सॉन्ग बिकॉज ऑफ ऑल दीज थिंग्स. In this poem, these all things are combined and they are found there. Now, what are these things? आता ह्या याच्यामध्ये काय आहे बाळांनो? She walks in beauty like the night of cloudless climes and starry skies. Her beauty, she walks in beauty. तिची जी चाल आहे, हिची चाल तुरु तुरु, उडते केस भुरू भुरू, डाव्या डोळ्यावर बट ढळली. मराठीतलं एक गाणं तुम्हाला आठवतंय तसं हिची चाल, या तरुणीची चाल अशी आहे. दिस पोएम मीन्स देर इज वन हिस्ट्री रिलेटेड विथ द ओरिजिन ऑफ दिस पोएम. या कवितेच्या मुळाशी एक इतिहास आहे की लॉर्ड बायरननं आपल्या पुतणीला उद्देशून ही कविता लिहिली. म्हणजे तिच्याबद्दलच्या त्याच्या भावना होत्या आणि तिला बघितल्यानंतर सौंदर्याविषयीची जी प्रतिमा त्याच्या मनामध्ये रिफ्लेक्ट झाली, ती प्रतिमा त्यानं या कवितेमध्ये वर्णन केली. सो शी वॉक्स इन ब्युटी, तिची चाल एवढी सुंदर आहे आणि ती चाल कशाशी हे केलेलं आहे? लाईक द नाईट ऑफ क्लाउडलेस क्लाइम्स अँड स्टारी स्काईज. निरभ्र आकाशात, निरभ्र चांदण्याने भरलेल्या आकाशाची जशी चाल असते, ते जसं संध्याकाळी 6 वाजल्यापासून पहाटेपर्यंत त्याचा जसा वेगवेगळ्या छटा दिसतात, तशा लकबी, वेगवेगळ्या लकबी तिच्या सौंदर्यामध्ये दिसतात. शी वॉक्स इन ब्युटी लाईक द नाईट ऑफ क्लाउडलेस क्लाइम्स अँड स्टारी स्काईज, अँड ऑल दॅट इज बेस्ट ऑफ डार्क अँड ब्राईट मीट्स इन हर आस्पेक्ट अँड हर आईज. बघा, द नेक्स्ट स्टेज, ऑल दॅट इज बेस्ट ऑफ डार्क अँड ब्राईट, जे सगळ्यात चांगलं आहे. कशातलं म्हणजे काळ्या रंगातल्या सुद्धा काहीतरी गोष्टी चांगल्या आहेत आणि तशा चमकदार रंगामधल्या सुद्धा काही गोष्टी आहेत. आणि त्या दोन्ही गोष्टी तिच्या रूपामध्ये आणि तिच्या डोळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
and all that is based of dark and bright. Whatever good qualities of dark color and bright colors are found in her beauty, in her aspect, in her roop, in her eyes. You see, in several songs there are appeals of lover and beloved to either, म्हणजे प्रेयसी किंवा प्रियकर हे एकमेकाला असं अपील करतात. काय अपील करतात? डोळ्यांनी बोल. उगाच तोंडाने बोललास तर लोक शंका घेतील म्हणून डोळ्यांनी बोल. डोळे हे प्रेमामध्ये फार महत्वाची भूमिका. अँड eyes are also referred whenever a love poem is written. cheeks, eyes, डोळे, गाल, ओठ यांचं वर्णन प्रेमकवितेमध्ये सौंदर्याच्या म्हणजे व्यक्तीचं सौंदर्य वर्णन करत असताना बऱ्याच वेळ येतं. सो व्हॉट डज पोएट से? अँड ऑल दॅट इज बेस्ट ऑफ डार्क अँड ब्राईट मीट इन हर आस्पेक्ट अँड हर आईज, thus mellowed to that tender light. आणि अशी परिपक्व झालेली, मेलोड मीन्स अशी परिपक्व झालेली, अशी वाढलेली आणि वाढून ती तशी तिचा मंद प्रकाशामध्ये, thus mellowed to that tender light, जशी रात्र त्या मंद प्रकाशाची होते, की जो मंद प्रकाश कधी दिवसाला देवानं दिलेलं नाही. हेवन हिअर मीन्स गॉड. देवानं किंवा निसर्गानं जे सौंदर्य दिवसाला नाकारलेलं आहे ते सौंदर्य इज गिवन टू द नाईट. thus mellowed to that tender light which even to gaudy days denies, one shade the more, one ray the less. बघा, what does the poet say in the next stanza? This poem is of 18 lines. In first 6 lines, he compares the beauty of young beautiful girl with clear sky with stars, which looks beautiful. So when you look in the sky, when it is clear and stars are there, it looks very beautiful. And like that star, the beauty of that lady is. And this kind of comparison, अशा प्रकारचं जे comparison असते, here there is comparison. अशा प्रकारचं जे comparison आहे त्याला simile म्हणतात. We have discussed about what is simile. Simile is a comparison in which words like as, words like are used. So in this there is one word like, याच्यामध्ये like हा शब्द आहे. So it is simile. पहिल्याच ओळीमध्ये इथं आपल्याला सिमिलीचा, पहिल्या 2 ओळीमध्ये सिमिलीचा वापर कवीनं केलेला आहे. आणि इथं काय केलेलं आहे बघा, ही हॅज कंपेअर्ड ब्युटी विथ द ब्युटी ऑफ ब्राईट स्काय अँड हाऊ द ब्युटिफुल aspects of, means he says that beautiful aspects of that beautiful sky are seen in your aspect. तुझ्या रूपामध्ये ह्या गोष्टी पाहायला मिळतात. सेकंड, वन शेड द मोर, वन रे द लेस. एखादी थोडीशी डार्क शेड किंवा एखादा अधिक ब्राईट कलर जर तुझ्या सौंदर्यामध्ये थोडस कमी अधिक जर असतं तर हॅड हाफ इम्पेअर्ड द नेमलेस ग्रेस. तुझं जे सौंदर्य आहे, ग्रेस म्हणजे सौंदर्य,
ब्युटी. इम्पेअर मीन्स टू मेक वीक. जर तुझा जे रूप आहे त्या रूपामध्ये इकडं तिकडं झालं असतं, थोडस 19-20 झालं असतं. जर तुझ्या रूपामध्ये 19-20 झालं असतं तर तुझं सौंदर्य कमकुवत झालं असतं. सो परफेक्ट कॉम्बिनेशन इज फाउंड इन युअर आस्पेक्ट. तुझ्या रूपामध्ये हे सगळं चांगल्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. नाउ धिस शेड अँड ब्राईटनेस, ह्या छटा आणि हा प्रकाश, ह्यानी मिळूनच तुझे काळे भोर केस तयार केले, केसांचा रंग दिला. which weaves in every raven trace or softly lightens over her face. आणि ते जे ती जी छटा आहे, ती छटा ती तुझ्या केसांना काळा रंग देते आणि तीच अशी नाजूकपणे तुझ्या गालावर सुद्धा, तुझ्या चेहऱ्यावर सुद्धा उतरलेली. where thoughts serenely sweet express how pure, how dear their dwelling place. मीन्स दे लाइटन. या सगळ्या छटा तुझ्या चेहऱ्यावर येतात आणि तुझा चेहरा बोलका होतो. व्हॉट हॅपन्स, युअर फेस बिकम्स टू एक्सप्रेस थिंग्स. अँड व्हॉट डज इट एक्सप्रेस? इट एक्सप्रेसेस व्हेरी ब्युटिफुल आयडियाज. You see, the pure mind, innocent mind, reflects that innocence through its aspects. त्याचे जे रूप आहे त्या रूपाच्या माध्यमातून या गोष्टी आपल्याला मिळत असतात. So these things express very happily pure and beautiful thoughts. And one should appreciate, आणि आपल्याला त्याची आपण दखल घेतली पाहिजे की such beautiful thoughts live in a very loving place, very loving house, dwelling place. राहतं ठिकाण त्याचं आहे ते अगदीच ब्युटिफुल आहे. सो फ्रॉम in second stanza, the poet further elaborates aspect of the grace of a young beauty. Now this face and black, here in last poem also we talked about hair. Shakespeare, he took realistic view. Here it is ornamental. इथे ग्रेसपूर्ण वापर केसांचा केलेला. And on that cheek and over that brow, आणि त्या गालावर आणि त्या भुवयांवर, आता माझे गाल आणि माझ्या भुवया काय बघण्यासारख्या नाहीत. And on that cheek and over that brow, so soft, so calm, yet eloquent. ते डोळे, त्या भुवया, ते गाल किती मऊ आहेत, शांत आहेत आणि तरी सुद्धा किती बोलके आहेत. इट एक्सप्रेसेस द स्माइल्स दॅट विन द टिंट दॅट ग्लो. आणि ते असे बोलके आहेत की ते हसायला लागले का नाही, they kill you. So you kill us with your eyes, your smiles. And the shade, tint means shade, जी तुझ्या गालावर चमकते. The smiles that win, the tints that glow, but tale of days in goodness spent. ह्याच्यात तुझं जे रूप आहे ते रूप तुझं जीवन किती आनंददायी होतं याबद्दल गोष्ट सांगते. हिअर
द पोएट हॅज युज्ड मेटॅफोर. नाउ व्हॉट इज मिनिंग ऑफ मेटॅफोर? मेटॅफोर इज ऑल्सो अ कन्सिट. हे सुद्धा कन्सिट असते किंवा ही सुद्धा सिमिली असते. मीन्स द कॉमन aspect in all these three is comparison. ते तिन्हीमध्ये कंपॅरिझन असतं, पण यातलं कंपॅरिझन ॲज किंवा लाईक या शब्दांनी दाखवलं जातं. इन मेटॅफर इन्स्टेड ऑफ दॅट डायरेक्ट word is used to replace, means it refers to the other thing. So smiles that win, the tents that glow, these are metaphors. Tale of days in goodness spent, a mind at peace with all below. आणि त्यात कसं आहे, तुझ्याकडे तुझं रूप बघितल्यानंतर, तुझे डोळे, तुझा हे बघितल्यानंतर असं वाटतं की तू ज्या निसर्गामधून जन्माला आलीस त्या निसर्गाशी एकरूप झालेले. माइंड एट पीस विथ ऑल बिलो, ए हार्ट हुज लव्ह इज इनोसंट. आणि हृदय ज्याचं हे अगदी असं निष्पाप आहे. अशा प्रकारची ही कविता आपण म्हणजे असा त्याचा अर्थ आहे. So this is a beautiful song ever written in English literature. इंग्रजीमध्ये लिहिलेलं सुंदर गाणं आहे. वन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ह्याच्यामध्ये बघितलं बघा आपल्याला, म्हणजे भुवया, गाल, डोळे, त्याचबरोबर स्काय, स्टार्स, ब्लू स्टार, ब्लू स्काय, या सगळ्यांच्या वेगवेगळ्या इमेजेस त्याच्यामध्ये वापरलेले आहेत. आणि कवीची सौंदर्याप्रती असणारी भावना, हिज फिलिंग्स टॉवर्ड्स लव, ब्युटी इन बॅलन्स दे एक्सप्रेस द थॉट. तो जो विचार आहे, तो विचार मांडण्यासाठी भावना आणि इमेजेस एका विशिष्ट पद्धतीनं बॅलन्सली या कवितेमध्ये आलेले आहेत. इन दिस पोएम स्पेसिफिकली वर्ड्स अँड फिलिंग्स दे सपोर्ट इच अदर. ते एकमेकाला मदत करतात. दे फंक्शन इन कोऑपरेशन विथ इच अदर. Words and ideas, words and feelings, rhythm. There is alliteration. Heaven, raven. It is alliteration. Light, bright. It is even, it can be called internal rhyme. हे जे एकाच वाक्यामध्ये दोन शब्द लगेच लागून, लाईट अँड ब्राईट, एक साऊंड आहे ना, तो साऊंड त्याला एक मेलडी देतो. हेवन अँड रेवन हाही त्याला एक हे देतो. किंवा रिपिटेशन बघा, वन शेड द मोअर, वन रे द लेस, याच्यामध्ये हे रिपिटेशन आहे. हे रिपिटेशन सुद्धा गाण्याचंच वैशिष्ट्य आहे. हे जे आपण गाण्याचा प्रकार बघत असताना त्याच्यावर अभ्यास केलेला होता. तर हे या कवितेच्या म्युझिकॅलिटीमध्ये एक कॉन्ट्रीब्युशन करतो. सो इट कॅन बी संग, म्हणून ते गाणं म्हटलं जाऊ शकतं. अँड दॅट क्वालिटी इज फाउंड इन दिस पोएम. आता याच्यामध्ये आणि हे एकदम उत्कृष्टपणे त्या चपखलपणे त्या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. शी वॉक्स इन ब्युटी लाईक द नाईट ऑफ क्लाउडलेस क्लाइम्स अँड स्टारी स्काईज. ही सिमिली आहे. तुम्ही ह्या दोन ओळी पाठ करून सिमिलीचं उदाहरण लिहू शकता. पर्सॉनिफिकेशन हे एक पर्सॉनिफिकेशन या कवितेमध्ये वापरलेलं आहे. मला वाटतं मी जे मेटॅफोर म्हणून तुम्हाला सांगितलं ते ऍक्च्युअली पर्सॉनिफिकेशन होतं. द स्माइल दॅट विन्स, द टिंट दॅट ग्लोज. म्हणजे एखाद्या, व्हॉट इज पर्सॉनिफिकेशन? पर्सॉनिफिकेशन काय आहे?
ज्या वस्तूला भावना नाहीत असा सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट असेल त्याला भावना देणं आणि तो माणसासारखा वागतोय असं जिथं व्यक्त केलं जातं. मीन्स ascribing human emotions to some things like rock and making it behave as if human being is behaving, that is called personification. And that's a smiles that win. Actually smile is abstract thing, it does not win. Or tints that glow, shade सुद्धा abstract आहे. Then metaphor, मेटॅफर मध्ये काय नसतं, ॲज किंवा लाईक याचा उल्लेख नसतो. ओके. हाफ had half impaired the nameless grace which weaves in every raven trace. म्हणजे तुझ्या काळ्या गर्द केसांमध्ये केसांचं सौंदर्य निम्म केलं असतं. ग्रेस, हाफ इम्पेअर्ड, नेमलेस ग्रेस, नेमलेस ग्रेस आहे, नेमलेस सौंदर्य आहे, हे इथं डायरेक्ट मेटॅफॉर म्हणून वापरलेलं आहे. म्हणजे ॲज ब्युटिफुल ॲज नेमलेस सौंदर्य. In this poem, alliteration is used. Cloudless climes and starry skies. C's a repetition. Yes a repetition. It is example of internal rhyming as well as alliteration. या दोन्हीचं उदाहरण आहे. या कवितेवर काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची सुद्धा आपण उत्तरं कशी लिहायची ते बघू. So this is the poem. She walks in beauty. And this पहिला क्वेश्चन काय, द पोएम शी वॉक्स इन ब्युटी इज रिटन बाय, कुणी लिहिलेली आहे, जॉन डन, विलियम शेक्सपियर, जॉन मिल्टन अँड लॉर्ड बायरन. याचं उत्तर आपल्याला आता लिहायला काय हरकत नाही. सो ए इज प्रॉपर ऑप्शन. याच्यातला ऑप्शन कोणता बरोबर आहे, ए हा प्रॉपर ऑप्शन आहे. द फॉर्म ऑफ द पोएम शी वॉक्स इन ब्युटी इज, याचा फॉर्म कुठला आहे, सॉनेट आहे का नाही, तर सॉनेट हॅज 14 लाईन्स. याला किती ओळी आहेत, 18 ओळी आहेत. सो इट इज नॉट सॉनेट. ओड आहे का, ओड इज अड्रेस्ड टू ए पर्सन, एखाद्या व्यक्तीला उद्देशून लिहिलेली कविता असते. अँड इट इज ग्लोरिफाईंग इट, आणि मी त्याच्यात कौतुक केलं जात असते. म्हणजे ग्लोरिफाईंग कविता असते. मग ही ओड पण नाही, हे पण नाही. एलिजी मृत व्यक्तीबद्दल लिहिली जाते, म्हणून हे काय आहे, सॉन्ग आहे. ओके. शी वॉक्स इन ब्युटी कंपेअर्स द वुमेन्स ब्युटी विथ, स्त्रीचं सौंदर्य हे कशाशी तुलना केलेलं आहे, मरमेड. मरमेड म्हणजे समुद्रकन्या किंवा मत्स्यकन्याशी केलेलं आहे का, नाही. अदर विमेन, दुसरी कोणती स्त्री, किंवा याच्याशी क्लाउडलेस स्टारी नाईट. In the first line itself, first 2 lines itself, this comparison is made. So the right answer is cloudless starry night. According to the poet, the smile on the woman's face in the poem She Walks in Beauty tells. What does it tell? The days spent in goodness. It is, means if you have read it more times, you would quite in a good way understand this, answer this question. What does the poet mean by phrase she walks in beauty? So it tells that she is a model of beauty. She is a model of beauty. She walks in beauty means she is a model of beauty. She is incarnation of beauty. She is incarnation of beauty. She is good model of beauty असं त्याच्यामध्ये सांगितलं जाते. What does meet in the woman's aspect of eyes? In her aspect of eyes, what do we meet? In her aspect of eyes,
व्हॉट डू वी मीट, तिच्या डोळ्यांच्या आस्पेक्ट मध्ये आपल्याला काय भेटतं. इन हर aspect of we meet the right combination of dark and bright colors. काय आपल्याला मिळतं याच्यामध्ये, राईट कॉम्बिनेशन ऑफ डार्क and bright colors. What does the poet mean by the phrase रेवन ट्रेस? रेवन मीन्स क्रो. रेवन म्हणजे, रेवन या शब्दाचा अर्थ आहे क्रो, जे कावळ्यासारखे काळे. आणि तो रेवन सुद्धा त्यातल्या त्यात अधिक काळा जो कावळा असतो त्याला रेवन म्हणतात, म्हणजे त्याच्यासारखा हा काळा रंग. सो रेवन ट्रेस इट मीन्स ब्लॅक कलर किंवा ब्लॅक हेअर. व्हॉट डज द एक्सटर्नल ब्युटी ऑफ द वुमन रिफ्लेक्ट? एक्सटर्नल ब्युटी ऑफ द वुमन रिफ्लेक्ट इनर ब्युटी ऑफ माइंड. माणसाच्या मनातलं जे अंतर सौंदर्य असतं ते त्याच्या बाह्य रूपामध्ये व्यक्त होत असतं. सो द ब्युटी ऑफ द विमन रिफ्लेक्ट्स the inner beauty of mind. These are the answers which I think you might come even better answer than this. Answer the following questions in 250 and 300 words. 200 ते 300 शब्दामध्ये लिहा. How does the poet in She Walks in Beauty describe the beauty of a woman? ज्यावेळी तुम्ही how does he describe the beauty of a woman, यामध्ये याचं उत्तर हे जे समरी दिलेली आहे या समरीमध्ये आहे. This poem is inspired by his cousin, Mrs. Wilmot. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. And what does he say? That she walks gracefully. She walks gracefully. The beauty of the is combination of whatever is best of dark and bright shades on her face. She is fascinating like a cloudless night. अंधाऱ्या रात्रीसारखी ती fascinating आहे. So her beauty is a perfect and balanced in her beautiful looks. Her face is fine combination of dark and bright shades. It is not gaudy. ते असं भपकं नाही. अशा गोष्टी अशा पद्धतीनं त्या सुंदर स्त्रीचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. Then comment on the use of poetic devices used in the poem She Walks in Beauty. तर याच्यामध्ये कोणती कोणती पहिल्यांदा सिमिली वापरलेली आहे, त्यानंतर अलिट्रेशन वापरलेलं आहे, त्यानंतर इंटरनल राईम वापरलेली आहे, त्यानंतर रिपिटेशन वापरलेलं आहे. आणि हे आपण कविता थोडीशी पाठ केली तर आपल्याला लक्षात राहू शकतं, त्या आपल्याला म्हणता येतील. आणि फारसा अवघड नसते. रोज 1 मिनिट तुम्ही जर ही कविता वाचली तर ती निश्चितपणे तुमच्या लक्षात राहील. एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ द लाईन्स माइंड ॲट द पीस विथ ऑल बिलो ए हार्ट हुज लव इज इनोसंट. मीन्स शी इज इंटिग्रेटेड विथ
द लाईफ विच शी इज बॉर्न आउट ऑफ. या माती म्हणजे आपण या पृथ्वीवर जन्माला आलो हिचे सगळे चांगले ॲस्पेक्ट त्याच्यामध्ये आहेत, त्याच्याशी ती संपर्कात आहे आणि त्याचा जो निष्पापपणा आहे तोही त्याच्यामध्ये आहे. हे सगळं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. राईट शॉर्ट नोट्स. दुसऱ्या आहेत शॉर्ट नोट्स. थीम ऑफ द पोएम शी वॉक्स इन ब्युटी. ब्युटी, ग्रेस आर combination of outward aspect as well as the inner beauty of a person. ही त्याची थीम आहे. शी वॉक्स इन ब्युटी ॲज अ सॉन्ग. हे गाणं म्हणून सुद्धा याचा 100-200 शब्दामध्ये वर्णन करा असं हे म्हटलेलं आहे आणि हे प्रश्न अशा पद्धतीनं आपण सोडवू शकतो.